हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग थोडासा पर्सनल आहे. आज मी मोटिवेशन कमी होण्याबद्दल बोलणार आहे. खरं सांगायचं तर आपण सगळे स्ट्रॉंग असल्यासारखं दाखवतो, पण काही दिवस असे येतात ज्या दिवशी उठल्यावरच वाटतं आज काही करावंसं नाही. काम असतं, जबाबदाऱ्या असतात, पण मन साथ देत नाही आणि तेव्हा आपण स्वतःलाच दोष देतो. मी लेझी तर नाही ना, मी एवढं ओव्हरथिंक का करते. सोशल मीडिया उघडलं की लोकांचे अचिव्हमेंट्स दिसतात, त्यांची एनर्जी, त्यांची ग्रोथ, आणि आपल्याला वाटायला लागतं की आपण कुठेतरी मागे पडतो. पण हे सत्य आहे की कोणीही रोज मोटिवेटेड नसतं. मोटिवेशन म्हणजे परमनंट फिलिंग नाही, ती येते आणि जाते. काही वेळा मोटिवेशन कमी होणं याचा अर्थ असा नसतो की आपल्याला काही कमी आहे, तर कदाचित आपण खूप थकलो आहोत. आपण रेस्ट घ्यायला घाबरतो कारण वाटतं थांबलो तर सगळे संपेल. पण खरं सांगायचं तर थोडं पॉज घेणं हे सुद्धा पुढे जाण्याचाच एक मार्ग आहे. मी स्वतःला एक गोष्ट सांगते, आज मोटिवेशन नाही, पण मी पूर्णपणे थांबणार नाही. आज मोठं काही नाही केलं तरी एक छोटं पाऊल टाकेन. कधी फक्त उठून स्वतःसाठी चहा बनवणं, कधी डायरीमध्ये 2 ओळी लिहिणं, कधी कॅमेरा उचलून हा ब्लॉग रेकॉर्ड करणं. हे सगळं परफेक्ट नाही, पण हे रिअल आहे. हा ब्लॉग त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना वाटतं की आपण मागे जातोय आणि आपण फक्त श्वास घेतो. तर आज तुमचं मोटिवेशन कमी असेल तर स्वतःवर कठोर होऊ नका, स्लो जा, पण स्वतःला सोडू नका. आपण सगळेच आपल्या पीसने चाललो आहोत आणि ते कम्प्लिटली ओके आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग थोडासा जरी रिलेटेबल वाटला असेल तर लाईक, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.